अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. लाचखोरीच्या प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात विरोधकांचं आंदोलन. लोकशाहीच्या बातमीची विधानसभेत दखल. राज्यातील डान्स बार आणि ऑर्केस्ट्राचा प्रश्न विधानसभेत. भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुतेंकडून चर्चेची मागणी. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती. भाजपकडून राज्यसभेच्या जागांवर आज होणार शिक्कामोर्तब. आज रात्री भाजपच्या कोर कमिटीची बैठक. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक. भाजप प्रदेश पदाधिकारी निवडीतून दुसऱ्या फळीची बांधणी. नवनाथ बन, निरंजन डावखरे, कृष्णराज महाडिक या युवा चेहऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी. सत्तेच्या बळावर भाजपच्या काहींची गुंडगिरी. हनुमंत पवारांना भाजपच्या गुंडांकडून पुण्यात मारहाण. भाजपच्या नव्या संस्कृतीचा तीव्र शब्दात निषेध करतो रोहित पवारांची टीका. सांगली महापालिकेतही काँग्रेसमध्ये गटबाजी. काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात. नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश. पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार. जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत गोरे यांनी दिल्या सूचना. भाजपच्या नगरसेवकांचा मंदा म्हात्रेंच्या प्रस्तावाला विरोध. भाजपच्या महापौरांकडून शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव स्थगित. धाराशिवमध्ये भाजपच्या 2 गटात जात प्रमाणपत्रावरून वाद. अपक्ष उमेदवाराच्या जात प्रमाणपत्राला भाजपच्याच पराभूत उमेदवाराकडून आव्हान. पंढरपूरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल. ठाकरे सेनेचे संघटक आरवाय घुटुकडेंकडून याचिका दाखल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. हिंदुजा रुग्णालय आयोजित आरोग्यविषयक कार्यक्रमाला राहणार उपस्थित. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. अपर जिल्हाधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक यांची घेणार भेट. भाजपच्या नवी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केली घोषणा. विदर्भासाठी फडणवीस सरकारची मोठी भेट. विदर्भातील वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करणाऱ्या खारगे समितीचा अहवाल अधिवेशनात सादर होण्याची शक्यता. अहवालातील शिफारशींवर सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. अध्यक्षपदासाठी भाजपमधून 5 जण इच्छुक. गडचिरोलीच्या दक्षिण भागाला पावसाचा फटका. पावसामुळे मका, हरभरा, गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. 534 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. वीज कोसळून 5 जण जखमी. वादळी पावसाचा नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांना तडाखा. आंब्याचा मोहोर, हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची आणि तूर पिकांचं नुकसान. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. द्राक्षाला तडे गेल्यास बाजारभावात 30 ते 40% नुकसान. बीडमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. लोकप्रतिनिधींनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना. राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा. सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं. रेणापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. गहू, हरभरा, ज्वारी आणि आंबा पिकांचं नुकसान. इंदापूर तालुक्यात गलांडावाडीत पावसाची हजेरी. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सोलापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यात दमदार पाऊस. पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना धोका. गडचिरोलीत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी. पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. वर्धा जिल्ह्यात 15 वर्षांनंतर होणार जनगणना. जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू. यंदाची जनगणना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाणार. नांदेड जिल्ह्यात जैविक आणि रासायनिक खतांच्या वितरणाबाबत गंभीर आरोप. बोगस सहकारी संस्था शेतकऱ्यांना खताचा पुरवठा न करता राज्याबाहेर विक्री केल्याचा आरोप. महापालिका कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र घालणं बंधनकारक. महापालिका सुरक्षा रक्षकांना सक्त ताकीद. बीडच्या नेकनूर गावात मध्यरात्री उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबई महानगर क्षेत्रात धावणार पॉड टॅक्सी. महापालिकांना पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश. यवतमाळमधील रेमंड युको डेनिम कंपनीतील कामगारांनी संप मागे घेऊन तत्काळ कामावर रुजू व्हावं. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. सोलापूर मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचं प्रकरण. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात चालत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचं आयोजन. शोला प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित. अनधिकृत होर्डिंग्स 24 तासात काढा, अन्यथा फौजदारी कारवाई करू. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा इशारा.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या तालमीला आरटीओ गैरहजर, मात्र आरटीओ विभागाचा अधिकारी उपस्थित नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त. वाशिमच्या बुद्रुक गावात भीषण पाणी टंचाई, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन समस्येवर उपाय करण्यात अपयशी. अँटिलिया बॉम्बस्फोटक प्रकरण, मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयानं संतोष शेलार यांना अंतरिम जामीन नाकारला. सोनम वांगचुक प्रकरणात 26 फेब्रुवारीला सुनावणी. सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. विधिमंडळाचं अधिवेशन संपेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल. अधिवेशनासाठी मान्यवरांच्या वाहनांना जागा अपुरी पडत असल्यानं पे अँड पार्कला तात्पुरती स्थगिती. बिबट्यांना पकडल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी 33 मोठे एन्क्लोजर उभारणार. बिबट्यांसाठी वन विभागाचा मोठा निर्णय. सांगलीत साखर विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप. कुटुंबियांचे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन. चौकशी करून वरिष्ठांकडे याबाबतचा अहवाल पाठवला जाईल. अधीक्षकांकडून स्पष्टीकरण. अमरावतीत 7 दिवस भरणार अभियानाचा महाकुंभ. 26 फेब्रुवारीपासून अमरावतीमध्ये होणार 22वी राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी. मेळघाटमधील अपघात प्रकरण, जखमींची रुग्णालयात जाऊन खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतली भेट. रुग्णांना धीर देत उत्तम उपचारांच्या सूचना. मेळघाटातील मजुरांच्या प्रश्नावर युवक काँग्रेस आक्रमक. नरेगा आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा. नागपूर पालिकेच्या रेकॉर्ड रूममधून 172 वर्क ऑर्डर गायब. या प्रकरणी 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात महापौरांच्या निवासस्थानी साधू महंतांची बैठक. तपोवनात अद्याप काम सुरू नसल्यानं साधू महंत नाराज. बँक घोटाळा प्रकरणी अनिल अंबानींना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. 4 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कोर्टानं नाकारली. एसटीच्या डिझेल पुरवठ्याचे कंत्राट गुजरातला देण्याचा घाट. महाराष्ट्राच्या तिजोरीला दरवर्षी तब्बल 700 कोटींचा महसूल तोटा. नागपूरमध्ये पूनम टॉवरमधील अनधिकृत बांधकाम हटवण्याची प्रक्रिया संथ गतीनं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून तीव्र नाराजी व्यक्त. तेजस विमानाचे लँडिंग दरम्यान ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा. घटनेनंतर सर्व तेजस विमानांची उड्डाणं रद्द करून तपासणी करण्यात आली. दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार. 670 विकास कामांवरील स्थगिती उठवली. बावनकुळेंच्या सूचनेनुसार विकास कामं करण्यात येणार. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी तपासात सहकार्य करण्यास शीतल तेजवानीचा नकार. पोलिसांचा मुंबई हायकोर्टात दावा. न्यायालयानं निकाल राखून ठेवला. डोंबिवलीत भीषण पाणी टंचाई. आयरेगाव टावरीपाड्यात रहिवाशांचे हाल. प्रशासनानं तातडीने उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी. कल्याणमध्ये बांगलादेशी परप्रांतीय मासे विक्रेत्यांवरून वाद. परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाई करा. कोळी समाजाचं केडीएमसीच्या महापौरांना निवेदन. उल्हासनगरच्या धर्तीवर जीआर काढून डोंबिवलीतील रेरा घोटाळ्यातील 65 इमारतीमधील रहिवाशांना दिलासा द्या. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची मागणी. 10वीच्या परीक्षेचे कॉपीचे 3 प्रकार उघडकीस. घटनेमुळे परीक्षा केंद्रावर देखरेख वाढवली. वांद्र्यातील इमारत प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात तृतीयपंथीयांचा गोंधळ. 5.5 लाखांची मागणी. 4 गुन्हा. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून रसायनशास्त्राचे पेपर फुटल्याचं समोर. मुस्लिम समाजाचे 5% शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान. येत्या 9 मार्चला सुनावणी. याचिकेवर खरं तर सुनावणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर सुरक्षेसाठी एआय आधारित नाईट व्हिजन सीसीटीव्ही बसवण्यात येणार. सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा वाहतूक पोलिसांचा निर्णय. बीडच्या परळीतील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडेला जामीन मंजूर. व्यंकटेश मुंडेची 50,000च्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश. केंद्र सरकारकडून कांदा निर्यात अनुदानात 50% कपात. पूर्वीचे 1.90% अनुदान आता घटवून केले 0.95%. हिंगोलीत 10 शेतकऱ्यांनी एकत्रित केली गटशेती. 20 गुंठे क्षेत्रावर केली स्ट्रॉबेरीची लागवड. नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा मक्याच्या भावात घसरण. संतप्त शेतकऱ्यांची कांदा लिलावात घोषणाबाजी. कृषी उत्पन्न बाजार समितीत आमरण उपोषण. बदलत्या वातावरणामुळे कोकणातील आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला. आंबा बागायतदार हतबल. घारगाव कोळगाव रोडवर भीषण अपघात. ट्रक 4 चाकीची समोरासमोर धडक. 4घांचा मृत्यू. लहान मुलगा गंभीर जखमी. मराठवाड्यात अवकाळी पावसाने वीज कोसळून 2घांचा मृत्यू. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान. भंडाऱ्यात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर असल्याचा संशय पोलिसांकडून. पुढील तपास सुरू.
झारखंडमध्ये भीषण विमान अपघात, रांचीहून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स क्रॅश, दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. कल्याणमध्ये स्टंटबाजी व्यावसायिकाच्या जीवावर बेतली, अपघात करून फरार असलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात. कल्याणमध्ये रेबीज झाल्याच्या मानसिक तणावातून तरुणाची आत्महत्या, श्वान चावल्यानंतर मानसिक तणावातून तरुणाचा टोकाचं पाऊल. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. चेन्नईत समुद्रात वाहून गेलेल्या तिघांमध्ये जळगावातील तरुणाचा समावेश. पाळधी येथील मृत जय पाटील इंटर्नशिपसाठी चेन्नईला गेला होता. नालासोपाऱ्यात मनोरुग्ण भावाकडून बहिणीची हत्या, मध्यस्थी करण्यासाठी गेलेली आई देखील गंभीर जखमी, पोलिसांकडून भावाला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.